कशासाठी आले होते आणि काय विधानसभेची तुम्ही तयारी करताय खडकवासला? नाही, आता इलेक्शनचा प्रोग्राम जाहीर झाला आहे आणि त्या जाहीर झालेल्या प्रोग्राममध्ये तुम्हाला सगळ्यांना जाणवतं आहे की बाबा त्याच्यामध्ये वेळ खूप कमी दिला आहे. त्याच्यामुळं जी काय आवश्यक असलेली कागदपत्रं आहेत त्याच्यामधला एक पार्ट असा आहे की पोलीस व्हेरिफिकेशनचा दाखला आपल्याला त्या ठिकाणी लागतो. तर तो ऑनलाईन जर केला तर त्याला बरीच प्रक्रिया आहे मोठी. तर तो ऑफलाईन देण्याकरता मी आज स्वतः त्या ठिकाणी आलो होतो आणि आज तो दाखल केला आहे तिथे. त्याच्यामुळं 1-2 दिवसामध्ये तो दाखला आपल्याला मिळेल. दुसरे की तुम्ही 32 गावासंदर्भात काही आक्षेप घेतलेले आहेत? काल शिवतारेने त्याचा जल्लोष केला आहे. हां, विषय असा झाला आहे की त्यांनी आता काल पाहिलं तुमच्या चॅनलला पाहत होतो की गुलाल उधळून वगैरे काहीतरी जल्लोष करायचा प्रयत्न केला. हा त्यांचा तो शेवटचा गुलाल आहे. कारण का त्यांना माहिती होतं की बाबा इथून पुढच्या काळामध्ये आपलं काही सरकार येत नसते. त्याच्यामुळे त्यांनी शेवटच्या दिवशी काहीतरी प्रलोभन दाखवायचा प्रयत्न केला. पण ती प्रलोभनं नाही येत तर खऱ्या अर्थाने ती आमच्या गावांच्या जी गावं आलेली आहेत त्याच्या गावांच्या लोकांबरोबर त्यांच्या भावनेबरोबर त्यांच्या विषयांबरोबर हा खेळ आहे. खऱ्या अर्थानं जर त्यांना मदत करायची होती तर त्यांनी तो टॅक्सचा जो ठराव पाठवला तो ठराव करून पाठवायला पाहिजे होता. तर ते पत्र पाठवलं किंवा त्या ठिकाणी दोन्ही सभागृहामध्ये शासनाच्या दोन्ही खालच्या वरच्या सभागृहामध्ये त्याचा कायदा बनवून त्यांनी जर पाठवला असता तर खऱ्या अर्थानं तिथं टॅक्सला रिलीफ मिळाला असता. पत्र पाठवून कुठल्याही टॅक्सला रिलीफ मिळत नाही. तुम्ही बघितलं असेल तर मागच्या खासदारकीच्या इलेक्शनच्या अगोदरसुद्धा त्यांनी मुख्यमंत्र्यांनी असं एक पत्र पाठवलं होतं. त्याचं कुठल्याही प्रकारचं इम्प्लिमेंटेशन महानगरपालिकेमध्ये झालं नाही. आणि जसं पिंपरी चिंचवडला त्यांनी टॅक्समध्ये जो दिलासा दिला किंवा अनधिकृत बांधकामाचा तिप्पट टॅक्स जो कमी करून त्यांना जे कायदा बनवला ॲक्च्युली त्यांनी दोन्ही सभागृहामध्ये त्याचा कायदा बनवून ते कायद्यात दुरुस्ती करून त्यांना तो त्या ठिकाणी दिल्यामुळं पिंपरी चिंचवडला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फक्त पिंपरी चिंचवडलाच असं आहे की अनधिकृत बांधकामं जी आहेत त्याचा तिप्पट टॅक्स न आकारता सिंगल पटीने तो टॅक्स आकारला जातो. आणि पुणे महानगरपालिकेमध्ये का आकारला जात नाही तर पहिल्यापासून जर बघितलं असेल तर ही जी संपूर्ण जी गावं आहेत ही एक राष्ट्रवादीच्या विचाराची गावं असल्यामुळं त्यांना घ्यायलासुद्धा त्यांची अडचण होती किंवा ते घेत नव्हते. महानगरपालिकेमध्ये त्यांची बऱ्याच दिवस सत्ता होती आणि कोर्टाच्या रेट्यामुळं त्यांना ही गावं घ्यायला लागली. कारण का इथं संपूर्ण मतदार हा राष्ट्रवादीच्या विचाराचा असल्यामुळं कायम त्यांच्यावर अन्याय केला जातो. पण मी त्या नागरिकांना तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून सांगू इच्छितो आता फक्त 2 महिने राहिलेत. आता सरकारसुद्धा आपलं येणार आहे. त्याच्यामुळं तुमचे जे विषय आहेत ते प्रामाणिकपणे त्या ठिकाणी सरकारमध्ये कायदे बनवून अभ्यासपूर्वक त्या ठिकाणी तुमच्या सगळ्या प्रश्नांना त्या ठिकाणी मार्ग काढला जाईल. तुमचा टॅक्स जो चुकीच्या पद्धतीने लावला गेला आहे त्याच्यामध्ये कायद्यामध्ये रूपांतर करून त्या ठिकाणी तुमचा टॅक्स कमी केला जाणार. तुमची जी गुंठेवारी काय आपण आणलेली होती त्या गुंठेवारीमध्ये जो दंड आकारला जातो आहे तो दंडसुद्धा चुकीच्या पद्धतीने आकारला गेला आहे. त्याच्यामुळं ते गुंठेवारीचा दंड 50% कमी करून उपयोग होणार नाही. त्याची जी आकारण्याची पद्धत आहे ती जर चुकल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये त्या नागरिकांना गुंठेवारी कायद्याचा फायदा करून घेता येत नाही. आणि जी अनधिकृत बांधकाम झाली याला जबाबदार शासन आहे. त्याचं कारण असं की शासनाने एवढे DP ज्या गावांची आत्तापर्यंत गावं येऊन 4-5 वर्ष झाली तरी देखील त्यांच्या DPला हात लावला नाही किंवा DP मंजूर केला नाही. त्याच्यामुळं त्या गावांमध्ये प्लॅन पास होत नाही आहेत किंवा मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी नागरिकांना हॅरेस केलं जातं. आणि अनधिकृत बांधकामाची संख्या ह्या शासनाच्या ह्या नाकर्तेपणामुळे झालेली हा आमचा त्यांचा आरोप आहे. पण इथून पुढच्या काळामध्ये ज्यावेळेला आमचं सरकार येईल त्या ठिकाणी आम्ही प्राधान्याने त्या ठिकाणी त्यांचं प्रतिनिधित्व करत असताना त्यांचे हे जे गुंठेवारीचा कायदा आहे हा एकदम सोपा आणि सरळ त्यांच्यापाशी घेऊ देऊ की मोठ्या प्रमाणामध्ये लाखो बांधकामं जी अनधिकृत आहेत ती बांधकामं नियमित करण्याकरता नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. त्यांची ॲग्रीमेंट चालू होतील आणि ते सगळ्या गोष्टी ह्या गुंठेवारीमध्ये नियमितीकरणावरती अवलंबून असल्यामुळं माझ्या मतदारसंघातला सगळ्यात मोठा प्रश्न हा गुंठेवारीचा आहे आणि तो मी धडीच लावणार आहे. आणि टॅक्सचा जो विषय आहे तो सुद्धा त्याच्याशी रिलेटेड आहे की जर ती घरं गुंठेवारीने नियमित झाली तर त्यांना कसल्याही प्रकारचा अनधिकृत किंवा ट्रिबलचा जो टॅक्स आहे तो कायद्यानेच तो लागणार नाही. त्याच्यामुळं मुळाशी घाव घालणार आहे. हे खोटी पत्र देऊन नागरिकांची दिशाभूल करण्याचा हा कालचा प्रयत्न होता. आणि त्यांना जर करायचं असतं तर त्यांनी वर्षभर अगोदर त्याचं कायद्यामध्ये रूपांतर करून त्यांनी पाठवलं असं जसं पिंपरी चिंचवडला पाठवले तशा पद्धतीचं त्यांनी काही पाठवलेलं नाही.